नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। मी धन्यता सोनकांबळे। आपण पाहत आहात नागराज। अतिवेगाने गाडी चालवल्यामुळे अपघात झाला असेल, मात्र विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचे काही पुढारी राजकारण करत आहेत। टक्केवारी घेणे त्यांच्या रक्तात आहे। आमच्या नेत्यावर कोणीही आरोप करू नयेत। कोण टक्केवारी घेते हे जनतेला माहीत आहे। ज्यांचा डीएनए टक्केवारी घेणे आहे त्यांनी बिनबुडाचे आरोप करू नये। महामार्ग परिक्रमा पूर्णपणे नौटंकी आहे। ज्यांना एक टोपले खडी टाकून माहीत नाही त्यांनी असे आरोप करून राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये असा आरोप निलंगा येथे आयोजित शासकीय विश्रामगृह येथील पत्रकार परिषदेत माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांनी केले। काँग्रेसचे निलंगा मतदारसंघातील पुढारी टक्केवारी घेतात, त्यामुळेच 3 वर्ष या रस्त्याचे काम अडविले होते। ते पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी किती टक्केवारी घेतली हे देखील जाहीर करावा असा प्रश्न निराधार योजनाचे अध्यक्ष शशीराव मंगमाळे यांनी केले। यावेळी दगडू साळुंके, भाजपा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, शहराध्यक्ष ॲड. वीरभद्र स्वामी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। गैरसमज निर्माण करून नेतृत्वाबद्दल एक वेगळी दूषित वातावरण निर्माण करायचं। तुम्ही मला एक सांगा की आतापर्यंत 150 लोक मेलेत, त्या 150 लोकांपैकी एकही माणूस त्या खड्ड्यामुळे मेला का त्या खड्ड्यात गाडी अडकून मेला असं नाही। एक तर अतिवेगामुळे कंट्रोल सुटल्यामुळे ड्रायव्हरचं हे झालंय, त्यामुळं मेलेल्या त्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। त्याच्या दुःखात त्याच पद्धतीने कुणाच्याही वाटाला येऊ नये, परंतु या मेलेल्या लोकांचं टाळवरदार लोणी खाण्याचा प्रयत्न काँग्रेसचे पुढारी करत आहेत आणि गावोगावी जाऊन उलट ज्यांच्या कुटुंबामध्ये दुःखाची वेळ आली आहे त्या लोकांना उलट विनाकारण त्या लोकांना मानसिक त्रास द्यायचं काम ते काँग्रेसचे पुढारी करत आहेत। त्यामुळं हे जे काम आहे आता जेवढे विकासाची कामं झाले ते आदरणीय भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेत, जे होणार आहेत ते देखील भैयासाहेबच करणार आहेत, ज्यांनी आतापर्यंत कुठलंच एक कवडीचं देखील विकासाचं काम केलं नाही। ते लोक आज ज्यांनी विकास केला त्यांच्यावर आरोप करत आहेत। तुम्हाला मी सांगतो त्याचं मूळ कारण असं आहे की मागच्या 2 दिवसापासून निलंगा विधानसभा मतदारसंघातील काही काँग्रेसची मंडळी आपल्या मतदारसंघातून गेलेला जो हायवे आहे औराद निटूर जहिराबाद औराद निटूर लातूर, हा रस्ता गेल्या 4 वर्षापूर्वी तयार झालेला हा रस्ता आहे, परंतु त्या रस्त्यावर मधल्या काळामध्ये थोडेसे भेगा वगैरे पडल्या आणि मग त्या भेगा पडल्याच्या नंतर आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकरांनी संबंधित यंत्रणेच्या बरोबर संपर्क साधून नादुरुस्त झालेला जो रस्ता आहे तो दुरुस्त करण्याचे आदेश माननीय संभाजीभाई पाटील निलंगेकरांनी दिलेले आहेत आणि त्या पद्धतीचं काम या रस्त्यावर चालू आहे। परंतु काही मंडळी जाणून बुजून आपल्या राजकीय द्वेषापोटी या भागातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत। खरं तर रस्ता हा विकासाचं जाळं आहे। आपल्या मतदारसंघामध्ये विकासाचं जाळं निर्माण व्हावं, विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्या या उद्दात हेतूने संभाजीभाई पाटील निलंगेकरांनी मतदारसंघामध्ये हायवेचं जाळं निर्माण केलं आणि हायवेच्या जाळेच्या निर्माणाच्या नंतर या भागातल्या गोरगरीब तरुणांच्या हाताला काम करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली। परंतु ऐन विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही काँग्रेसची मंडळी याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे राजकारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कदापि खपवून घेणार नाही, हा संदेश देण्यासाठीची ही पत्रकार परिषद आहे। 4 वर्षापूर्वी तयार झालेला रस्ता आणि आत्ताच मग तुम्हाला अशी का गरज वाटली की त्या रस्त्यावर आता परिक्रमा करावी? परिक्रमाच्या माध्यमातून राजकीय स्वार्थ साधण्याचा काही मंडळी अयशस्वी प्रयत्न करत आहेत, परंतु या भागातल्या लोकांना माहिती आहे की या भागातला जो नेता आहे ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे, विकासाची दूरदृष्टी आहे, तेच या भागाचा विकास करू शकतात अशा प्रकारची भावना या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकांच्या मध्ये आहे आणि म्हणूनच या नागरिकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा पापी प्रयत्न या ठिकाणची काही मंडळी करू पाहत आहेत आणि म्हणून या निमित्ताने ही पत्रकार परिषद देऊन त्याचा असा खुलासा या ठिकाणी करण्यात येतो आहे की या रस्त्यावर जे काही नादुरुस्ती झालेली आहे किंवा जो रस्ता खराब झालेला आहे ते दुरुस्त करण्याचे आदेश संभाजी पाटील निलंगेकरांनी दिलेले आहेत आणि त्यांच्या आदेशाचं पालन प्रशासन त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करत आहेत। एका बाजूला हे काम चालू होते की काय अशा प्रकारची त्यांच्यामध्ये भावना निर्माण झाली, एका बाजूला रस्त्याचं काम आता सुरू होणार आहे याचा डाव साधून काँग्रेसच्या मंडळीने अशा प्रकारचं
नौटंकी आंदोलन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. हा हाणून पाडण्याचा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न आहे. नाही, ते टक्केवारी खरं तर त्यांचे एकूण चारित्र्य बघितल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हा रस्ता मग बंद करण्याचं कारण काय होतं. ज्या वेळेला ही रस्त्याची कामं चालू होती त्यावेळेला या भागातला कार्यकर्ता म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं रस्ते विकासासाठी मदत करणं गरजेचं होतं. परंतु रस्त्याचं काम चालू असताना रस्ते बंद करण्याचं काम त्यांच्याकडून झालेलं आहे. याचा अर्थ असाच आहे की मग कदाचित तुम्हाला त्याच्यामधून काही हवं होतं का, काय अपेक्षित तुम्हाला साध्य करायचं होतं, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न समजणारं कोड आहे. आणि मला असं वाटतंय की हा रस्ता होणं गरजेचं आहे. हीच भूमिका संभाजी पाटील निलंगेकरांची होती आणि त्याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करून या भागातून महामार्ग घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. आत्ता थोडासा रस्ता खराब झाला हे मान्यच करू, काही अपघात घडले तेही मान्यच करू. आत्ता म्हटल्याप्रमाणे जे काही अपघात झाले त्याच्या दुःखात आम्ही सहभागीच आहोत. परंतु रस्ताच या ठिकाणी होऊ नये अशा प्रकारची भावना असणारी माणसं आता रस्त्याबद्दलचं राजकारण करतायत, हे खरं तर नवलाच आहे. पैसे झाली. आपलं माहीत आहे की काँग्रेसचे काही मंडळी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून एक खोटी अफवा पसरवण्याचं काम करत आहेत की गेल्या 3 वर्षापूर्वी या जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख असताना की त्यांच्या कार्यकाळामध्ये या निलंगा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एक टोपलभर खडी पडावं एवढं देखील निधी या मतदारसंघासाठी जे काँग्रेसचे पुढारी आणू शकले नाहीत, तेच काँग्रेसचे पुढारी आज जो या तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी रात्रंदिवस झटणारे जे या निलंगा विधानसभेचे आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्यावर आरोप करत आहेत. माझं असं म्हणणं आहे की आदरणीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी या समाजातील शेवटचा घटक केंद्रबिंदू मानून जे राज्य सरकार केंद्र सरकारच्या विकास योजना आहेत त्या विकास योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. परंतु हे करत असताना आपल्या मतदारसंघातून महामार्ग जावा आणि महामार्गाच्या माध्यमातून दळणवळण सोयीस्कर व्हावं, या भागातल्या सुशिक्षित बेकारांना व्यवसाय करता यावं यासाठी हा रोड हा महामार्ग आदरणीय भैयासाहेबांचा पूर्ण केला. हे असं असतानाही हे काँग्रेसचे पुढारी मात्र ज्यावेळेस रस्ता चालू होता त्यावेळेस काही शेतकऱ्याला हाताशी धरून विनाकारण चालू असलेलं हे महामार्गाचं काम बंद पाडलं आणि बंद पाडून पूर्ण काम व्यवस्थित चालू होतं हे बंद पाडून 6 महिने वर्षभर हे काम बंद पडल्यामुळं हे काम बंद करून पुन्हा चालू झालं. आमचं असं म्हणणं आहे की देशमुखाच्या हाताचे भावले बनून आदरणीय भैयासाहेबांना बदनाम करण्यासाठी हे काम बंद पाडून उलट त्या गुत्तेदाराकडून तरी काहीतरी टक्केवारी घेऊन पुन्हा काम चालू केलं. आणि ह्या सगळ्या कार्यकाळामध्ये हे काम कमी जास्त झालं असेल, जे काही काम दुरुस्त करणं गरजेचं आहे हे दुरुस्त करण्याचं काम आदरणीय भैयासाहेबांनी या देशाचे जे रस्ते वाहतूक मंत्री आहेत आदरणीय गडकरी साहेब यांच्याशी चर्चा करून तातडीनं हे काम दुरुस्ती करायचं काम चालू झालं आहे. इथल्या जनतेला जेवढं सोय करता येईल, जेवढं सुविधा पुरवता येईल हे सुविधा पुरवण्याचं काम आदरणीय भैयासाहेब करत आहेत. त्यामुळं काँग्रेसच्या अफवेला काँग्रेसच्या प्रचाराला कोणी बळी पडणार नाही. आणि भविष्यामध्ये काँग्रेसचे जे पुढारी की ज्या पद्धतीनं या विकास कामाला महायुती सरकार या राज्यामध्ये देशामध्ये जे महायुती सरकार आहे या महायुती सरकार शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू मानून ज्या विकास योजना राबवत आहे याबद्दल आम्ही या ठिकाणी काँग्रेसला सांगू इच्छितो की आपण जर आमच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलात तर या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना, एकनाथ शिंदे गट असेल, राष्ट्रवादी असेल, हे महायुतीचे सर्व कार्यकर्ते आम्ही तुमच्या आरोपाला आम्ही हाणून पाडू आणि तुम्हाला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ. एवढं ज्या ठिकाणी या पत्रकार परिषदेनिमित्ताने तुम्हाला मी आव्हान देतो. महामार्ग परिक्रमा सुरू आहे, काय सांगा? ही जे महामार्ग परिक्रमा आहे हा परिक्रमा नाही, ही नौटंकी आहे. ही परिक्रमा नौटंकी आहे. कारण आत्ता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही नौटंकी चालू केलेलं आहे. कारण जे तुम्ही बघता जे लोक या परिक्रमाने फिरतायत, गावोगावी जात आहेत, यातलं एकही पुढारी विकासाच्या कामाबद्दल बोलत नाही, विकासासाठी एकही रुपया आणलेला नाही, कुठलाही विकास केलेला नाही, स्वतःच्या गावात देखील विकास केला नाही. असे माणसं या पालकमंत्री आदरणीय भैयासाहेबांवर, माजी पालकमंत्री आदरणीय भैयासाहेबांवर आरोप करत आहेत की ज्या भैयासाहेबांनी या लातूर जिल्ह्यामध्ये की देशातला सगळ्यात मोठा रेल्वे बोगी कोच कारखाना आणला, या जिल्ह्यामध्ये हायवे रोड आणले,
यात जिल्ह्यामध्ये ज्या ज्या विकास निधी जे विकास कामं करता येतात, पाणी आडवा पाणी जिरवा असेल, नाला सलीकरण खोलीकरण असेल, अशा बंद पडलेला गेली 20-25 वर्ष बंद पडलेला डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना पूर्ववत चालू केला. प्रत्येक गावामध्ये विंधन हिरी असतील, शेततळे असतील, गोटे असतील, घरकुलं असतील, अनेक विकासाच्या योजना, वैयक्तिक योजना असतील, सार्वजनिक योजना असतील, ह्या सगळ्या आणण्याचं काम ज्या भैयासाहेबांनी केलं, त्या भैयासाहेबांवर हे खोटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत ही बदनामी आता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन करणार नाही, एवढंच या ठिकाणी मी ठणकावून सांगतो.